इथले एक जेवण एक नंबर आणि एक झकास आहे। पिठल्यामध्ये छानपैकी हिरवी मिरची, लसूण, कांदा, जिरं याची फोडणी घालून बेसन टाकायचं आणि हे सिंहगडवरचं अगदी स्पेशल असं मटक्यातलं दही, हे अगदी छान आहे। तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी। मी आज एक महिला आहे, बाहेर येऊन घरचं सगळं करते, मलाही आनंद आहे माझ्याही कामामध्ये। आणि आता आपण सिंहगडवरचं भरलेलं वांग्याचं भरीत बनवत आहोत। वांगे मध्ये चिरून घेतलेले आहे बघा, 4 फोडी करून। आता ते तळायला टाकायचे। मस्त चांगले छान खरपूस तळले की बाहेर काढून त्याच्यामध्ये मीठ टाकून मॅश करून घ्यायचं। भरीताची वांगी तळतायत। फोडणीसाठी आता आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरतो। पैकी तळून झाले। आता आपण सिंहगडावरील वांग्याचे भरीत बनवतोय। आपण यापूर्वी वांगी तळून घेतलेली होती, आता त्याला फोडणी देतोय आपण। टाकायचं जिरे, मोहरी, कांदा टाकला फोडणीला। कांदा अगदी लालसर नाही होऊन द्यायचा, थोडासा लालसर करायचा आहे। तोपर्यंत आपण आपली तळून काढलेली वांगी आहे ती बारीक करून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकायचंय, कांद्यालाही थोडं चवीपुरतं मीठ। त्याला काय ठेचणार का? हो, वांगी उन्हातल्याने बारीक करून घ्यायची। तोपर्यंत कांदा लालसर होत आलाय। टोमॅटो टाकायचे। इथे आपण मसाले काढले, गरम मसाले, मिरची पावडर, हळद आणि हा मी आमच्या घरचा मसाला टाकते, आजीबाईंच्या बटव्यातला। कांदा टोमॅटो लालसर होत आलं, छान परतून झालं, सगळे जिन्नस त्यात टाकायचे। अर्धा मिनिट भरच परतून द्यायचं। त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली वांगी टाकायची। भरीत एक 5 ते 10 मिनिटं परतून तयार आहे। आता हे आपण खाण्यासाठी सर्व करू शकतो। तर ताई, मग आता तुम्ही गडावरती येऊन आता एक काम चालू असतं तुमच्या दोघांचं पण, हो, हे तुम्हाला मग घरचं काम करून पण यावं लागत असेल? हो, घरचं थोडंफारच करून येते मी। 2 मुली आहेत, तर त्या सकाळी स्कूलला जातात, 7 वाजता त्यांना व्हॅन येते नाही। त्या गाडीमध्ये त्या गेल्यानंतर मग आम्ही थोडंफार घरचं आवरून, घरी माझ्या सासूबाई आहेत, सासरे, त्यांची खूप साथ आहे आम्हाला। ते सगळं घरचं हँडल करतात तिथून पुढचं, मग आम्ही इथे गडावर येऊन व्यवसायाला सुरुवात करतो। म्हणजे सकाळी आपलं सर्व आवरायचं, आधी घरचं आपलं आवरायचं, घरचं आवरायचं आणि मग गडावरती यायचं। मग इथे कंटिन्यू चालतं दिवसभर काम। तुम्ही आता इथं कधीपासून इथं हॉटेलमध्ये? 7-8 वर्षांपासून। 7-8 वर्षापासून। आणि तुम्ही काय बनवता मग या ठिकाणी?
इथे जे बनतं भाजी वगैरे ते सगळं मीच बनवते. सर्व. वांग्यात आणि मग पावसाळ्यामध्ये आपल्याला कसा रिस्पॉन्स राहतो ग्राहकांचा? पावसाळ्यामध्ये चांगला रिस्पॉन्स राहतो, कारण उन्हाळ्यामध्ये जास्त पब्लिक येत नाही. हा. उन्हाचं हे पाहता लोक येतच नाही. पावसाळ्यामध्ये भरपूर येतात. थोडा पाऊस चालू झाला की लोकांची चहल किल्ल्यावरती चालूच राहते. आणि सॅटर्डे संडेला जास्त असतं. खूप गर्दी. सॅटर्डे संडे म्हणजे खूप गर्दी. पब्लिक हॉलिडे कोणताही असू दे, गर्दीच असते. आणि मग आता आपण दिवसभर भाकरी बनवत असतो तर साधारण किती बनवले जातात आपले? आता इतर दिवशी जरा कमी प्रमाणात, शनिवार रविवार बऱ्यापैकी भाकरींची विक्री बऱ्यापैकी. होती. मग सर्व सामान आपण रोज घेऊन येत राहतो खाली? डोक्यावर. अरे. पार्किंग पर्यंत गाडीने येतो आम्ही. हा हा. तिथून पुढे डोक्यावर यायचं, सगळं सामान वरती आणायचं. आणि काय काय भेटतं ताई मग आपल्या इथं? वांग्याचं भरीत असतं, मटकीची उसळ, पिठलं, भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, कांद्याची चटणी, इंद्रायणी भात, उपवासाचे वगैरे काय असतील दिवस तर साबुदाणा खिचडी, दिवशी. वडा, कांदा भजी, बटाटा भजी, मॅगी, पोहे. मी आज एक महिला आहे, बाहेर येऊन घरचं सगळं करते. मलाही आनंद आहे माझ्याही कामामध्ये, हा. आणि घरचंही खुश आहे. आता आपण पिठला भाकरी, भरीत भाकरी अशी सिंहगडची स्पेशल प्लेट लावतोय. कांद्याची चटणी, हा हिरवी मिरची, लसूण, जिरा याचा खरडा आहे. हा छान खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घ्यायचा. मिरची, लसूण, जिरं, मीठ टाकून कुटून घेतल्यावर फ्राय करायचा. ज्वारीची भाकरी, हे गरम गरम वांग्याचं भरीत भाकरीसाठी. सांगा तुम्ही. हे बघा, हे पिठलं आहे. हे कसं बनवले? पिठल्यामध्ये छानपैकी हिरवी मिरची, लसूण, कांदा, जिरं याची फोडणी घालून बेसन टाकायचं. आणि हे सिंहगडवरचं अगदी स्पेशल असं मटक्यातलं दही. हे दही आम्ही घरी लावतो. संध्याकाळी जमावताना ह्या मडक्यांमध्येच लावतो, सकाळी येताना घेऊन येतो. हे अगदी छान आहे, तुम्ही पाहू शकता. कन्सिस्टन्सी पडत नाही ना उलट केलं तरी? पडत एकदा करा नाही. ताई तसं, हा? तुम्ही हे पाहू शकता. दही नॉर्मली तुम्ही दही एकदम लूज असतं, हे पहा, पडणार नाही. अच्छा. आता हे आपल्याकडे भरीत भाकरी 80 रुपये प्लेट या दरामध्ये मिळतं, आणि पिठलं भाकरी 70 रुपये या दरामध्ये. दोन्ही प्लेटला भाकरी अजून एक एक रिपीट होते. तर सध्या आपण सिंहगड किल्ल्यावरती होतो, आणि तर याच ठिकाणच्या असलेल्या सोनू धाब्यावरती आपण आलेलो आहेत, ज्या ठिकाणी आपण पिठलं भाकरी घेतलेलं आहे, जे 70 रुपयाला मिळतं, ज्यात आपल्याला 2 भाकरी मिळतात. तर यासोबतच आपण भरीत भाकरी सुद्धा घेतलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला 2 भाकरी मिळतात. तर आपण सोबत पाहू शकतो या ठिकाणची जी प्रसिद्ध कांद्याची चटणी आहे, आपल्याला 2 भाकरी मिळतात, सोबत कांदा खरडा आणि कांद्याची चटणी मिळते. तर हे आपण आता टेस्ट करून पाहणार आहोत. तर या ठिकाणीच आपल्याला 30 रुपयाला मटका दही मिळतं. तर या ठिकाणी आपण हे पाहू शकतो, मटक्यामध्ये आहे, आणि याला जर आपण उलट जरी केलं, किती जरी वेळ पकडलं तरी ते पडणार सुद्धा नाही, आणि 30 रुपयामध्ये एकदम आपल्याला चवदार मटका दही मिळतं. तर हे सुद्धा आपण टेस्ट करा. पण या ठिकाणची भरीत भाकरी टेस्ट करणार आहोत. तर एकदम झणझणीत असं भरीत आहे. सोबत कांदा पण दिलेला आहे. खरं त्या भरीत भाकरीची टेस्ट एक नंबर आहे. जर आपण कधी सिंहगडावरती आलात तर सिंहगडावरती सोनू धाबा आहे, तर या ठिकाणाला एक वेळेस नक्की भेट द्या आणि या ठिकाणचं जेवण टेस्ट करून बघा. सिंहगडावर आलो आज. खालून ट्रेक करताना थोडंसं भूक लागल्यासारखं जाणवलं. पुणे दरवाजातून वरती आल्यानंतर डाव्या साईडला आपला ढाबा दिसला, सोनू ढाबा म्हणून. इथं आलो, थोडं थांबलो, ऑर्डर कांदा भजी घेतली. कांदा भजी एकदम चविष्ट आहेत. त्यानंतर कांदा भजी खाऊन झाली की परत झुणका भाकरीची ऑर्डर दिली. पिठलं पण एक नंबर आहे त्यांचा, झुणका पण एक नंबर आहे, भाकर वगैरे एक नंबर आहे त्यांचं. तुम्ही कधी आलात सिंहगडावरती तर नक्की सोनू ढाब्याला व्हिजिट करा. इथलं एक जेवण एक नंबर आणि एक झकास आहे. धन्यवाद.